हॅलो हॅलो हॅलो. कोणीतरी तुमच्यापैकी म्हणत होतं की 2026 मध्ये तर दुनिया संपणार, पण असं काही होणार नाही. आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी संपूर्ण सिलेबस आज समजून घ्यायचा आहे की याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक्स कोणते येणार आहेत. तर नात करते का स्कॉलरशिपच्या क्लासेसला यायचंच आहे. सोमवारपासून हे सुरू होणार आहेत. पण आजचा आपला विषय आहे की आज आपण महत्वाचे जे स्कॉलरशिपचे टॉपिक आहेत, 5वीचे असो किंवा 8वीचे असो, दोन्ही पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये मी बुद्धिमत्ता आणि मराठीवर फोकस करणार आहे, कारण हे दोन विषय मी तुम्हाला याच्यात शिकवणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बघा मी तर थोडासा छोटा होतो, कारण कसं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या पाहिजे. ठीक आहे, चला माझी इथं गरज नाही, फक्त टॉपिक समजून घेणं याच्यामध्ये महत्वाचं आहे. चला आता बघूया आपण कोणकोणते महत्वाचे टॉपिक. आता सगळ्या 5वीच्या विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर मराठीमध्ये तुम्हाला उतारे आणि त्याच्यावरचे आधारलेले प्रश्न येणार आहेत. आणि याचं वेटेज जे आहे 24% पेपरमध्ये, म्हणजे जवळपास 25% भाग पेपरमध्ये हाच असणार आहे की उतारे आणि त्याच्यावरचे प्रश्न. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे जाहिराती वृत्तपत्रामधल्या जे असतात आणि बातम्या असतात त्याच्यावर आधारलेले प्रश्न येणार आहेत. आणि कविता आणि त्याच्यावर आधारलेले प्रश्न येणार आहेत. पहिला हा 25 मार्काचा म्हणजे 25% भाग इथं समजून घ्या. आता व्याकरणामध्ये व्याकरणाचा भाग सगळ्यात महत्वाचा असतो. आणि या व्याकरणामध्ये बघा तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या महत्वाच्या गोष्टी करून घ्यायच्या. नाम तुम्हाला काय माहितीये, विशेषण काय असतं माहितीये, पण चांगल्या पद्धतीने अजून मी तुम्हाला समजून सांगणार, म्हणजे परीक्षेमध्ये जर विचारलं दणका. त्यानंतर लिंग काय असतं तुम्हाला माहिती आहे, 3 प्रकारचे लिंग आहेत: स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग. याच्यावरच्या आधारित प्रश्न येणार आहेत. त्यानंतर वचन, एक वचन कोणतं, अनेक वचन कोणतं, एखादं अनेक वचन असेल त्याचं एक वचन करा, एखादं एक वचन असेल त्याचं अनेक वचन करा. अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये येतात. काळावर आधारित प्रश्न येतात: भूतकाळ करा, वर्तमान काळ करा, भविष्यकाळ करा. सगळ्या आपल्याला समजून घ्यायचं, पूर्ण कोणता भविष्यकाळ असतो, पूर्ण कोणता असतो, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. त्यानंतर विराम चिन्ह, स्वल्प विराम कशाला म्हणतात, पूर्ण विराम कशाला म्हणतात, अवतरण चिन्ह कशाला म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्ह कशाला म्हणतात, सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर वाक्याचे भाग पाहायचे, वाक्यामध्ये कोणत्या भागामध्ये नेमकं उपसर्ग गठित, प्रत्यय गठित, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू. शुद्ध अशुद्ध शब्द समजून घेऊ. त्याचबरोबर भाषेचा उपयोग, जसा आपण भाषेमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणताही वाक्प्रचार केला जातो, जसं अंथरूण पाहून पाय पसरावे. त्यानंतर बरेच असतात याच्यामध्ये जे वाक्प्रचार विचारले जातात. ठीक आहे, भीती वाटणे म्हणजे काय, हर्ष होणे म्हणजे काय, सगळ्यांचा अर्थ सांगावा लागतो. अर्थ सांगून किंवा वाक्यात उपयोग करायचा अर्थ जे MCQ मधले प्रश्न पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर मनी विचारतात वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे, त्यानंतर संवादावर आधारित प्रश्न येतात. आणि या सगळ्या प्रश्नांचा आपण योग्य अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये मराठीचा विषय तुमचा एकदम टॉप आपण करून देणार. आणि मराठीमध्ये तुम्हाला नात करते का कोणताच प्रश्न सुटणार नाही पेपरमध्ये. त्यानंतर शब्द संपत्तीवर आधारित तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, संख्या, सगळ्या म्हणजे याच्यामधले जे सगळे शब्द आहेत, शब्द कोडी कशी सोडवायची, शब्दजोड कशी करायची, अलंकारिक शब्द काय असतात, समूहदर्शक, पिलूदर्शक, घरदर्शक, शब्ददर्शक, सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण करून घेणार आहोत. तर हा मराठीचा विषय संपला. गणिताचा विषय तुमचा जो आहे प्रवीण सरांकडे आहे. आणि आता मी तुम्हाला यामधला महत्वाचा विषय दाखवतोय, तो म्हणजे आपला बुद्धिमत्तेचा. इंग्रजी विषयासाठी तुम्हाला नवीन मॅडम येणार आहेत. ओके, त्यामुळे तुमचा तो पण विषय एकदम क्लिअर आहे. आता बघा, बुद्धिमापन चाचणी 5व्या वर्गामध्ये आकलनाच्या भागामध्ये संख्या मालिका, इंग्रजी अक्षर मालिका, जोडाक्षर, अक्षर, शब्द, सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्यात. त्यानंतरचा वर्गीकरणाचा भाग बघूया. त्याच्यात शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या नात करते एकदम टॉपला आपण करणार. त्यानंतर क्रम ओळखण्यामध्ये संख्या मालिका कशी करायची, आकृत्याची मालिका कशा करायची, चिन्हाची मालिका, चुकीचं पद ओळखणं एकदम दणक्यात होणार. त्यानंतर तर्कसंगती, अनुमान, याच्याबद्दलचे महत्वाचे जे वयाची तुलना, नावात बदल, नाती, या त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकड्यांचे जे प्रश्न येतात ते पण एकदम आपण NMMS लेवलचे जे तुम्हाला तर नव्हतं म्हणा, ते 8वी जे तुमचे जे दादा होते त्या लेवलचं करून देणार. आरशातील प्रतिमा, जलप्रतिबिंब, हे प्रश्न सगळ्यात जास्त पेपरमध्ये येतात आणि याची जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करू. शब्दसंग्रह, आकृती, संख्या, याची चांगली प्रॅक्टिस करू. आकृत्या सगळ्या समान पद ओळखण्याच्या जास्त त्याही करूया. रांगेतलं स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन, आकृत्या, चौरस, हे कुठ प्रश्न जे असतात एकदम टॉप नॉच तुमचे करून देऊ. म्हणजे कोणत्याही परीक्षेत प्रश्न आला की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी भावनिक बुद्धिमत्तेच्या, सामाजिक बुद्धिमत्तेच्या बिलकुल अशा ओके मध्ये राहतील. आता आपण बोलणार आहोत 8वीच्या मुलांबद्दल.
तर आठवीचा कुठे गेलाय? येस, आठवीचं मराठी बघा. आठवीच्या मराठीमध्ये आकलनाचा विषय महत्वाचा आहे आणि त्याच्यात उतार आणि त्याच्यावरचे आधारलेले प्रश्न, कविता त्याच्यावरचे आधारलेले प्रश्न, सुसंगत परिच्छेद, संवाद याच्यावर आधारलेले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर शब्द संपत्तीचा जर विचार केला, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, मनी, पारिभाषिक शब्द, अशा सगळ्या शब्दांची आपण चांगली उजळणी शब्द संपत्तीचं पहिलं लेक्चर तुमचं लवकरच येणार, त्याच्यात होणार आहे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये वर्णविचार, संधी, संधीचे प्रकार कोणकोणते, स्वर संधी कोणती असते, व्यंजन संधी कशाला म्हणतात, विसर्ग संधी काय असते, पूर्वरूप संधी, पररूप संधी, नात करते, एकदम ओके मध्ये हा कार्यक्रम आपण करणार आहोत. लिंगाविषयी, वचनाविषयी प्रश्न आला ते सगळे सोडवणार आहोत. विभक्ती, प्रयोग, वाक्याचे प्रकार, केवल वाक्य कशाला म्हणतात, मिश्र वाक्य कशाला म्हणतात, संयुक्त वाक्य कशाला म्हणतात, टॉप नॉच एकदम विरामचिन्हासोबत, काळाचे प्रकार, समासाचे प्रकार, अव्यय भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास काय असतो, अलंकार पाहणार आहोत, यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा, आणि मालिनी, वसंत, तेलिका, भुजंग, प्रयात हे वृत्त पण आपण घेणार आहोत. आणि त्यामुळं तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये सगळे साहित्य, साहित्याचे प्रकार, कवी, टोपण नाव, नात करते एकदम टॉपले करून आपण हे करून घेणार आहोत. आता हे तुमचं आठवीचं झालं मराठी. आता याच्यामध्ये आहे बुद्धिमापन चाचणी, जो मॅथचा भाग आहे. त्याच्यामध्ये सूचना पालन, मजकूर, भाषा ज्ञान, इंग्रजी अक्षरमाला हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, याचा तर वर्गीकरणाचा विषय सोडून द्यायचा, आपण एकदम टॉपला करणार. त्यानंतर संबंध, याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला या येतील. आणि क्रमामध्ये संख्या, आकृत्या, चिन्ह, चुकीची पद, वर्णमाला ह्या सगळ्या गोष्टी करूया. अक्षरांचा वापर, चिन्हाचा वापर, अंकाचा वापर, मनोरे हे विचारले जातात. सांकेतिक भाषा येतात, प्रतिबिंब, प्रतिमा, अक्षराच्या, अंकाच्या, आकृतीच्या येतात. आणि याच्यामध्ये वय, वेळ, घड्याळ, तर्क, नातं यावरून पण बऱ्याचशी माहिती पेपरमध्ये विचारतात. भाषिक, अभाषिक, घनाकृती, ठोकळे, त्रिकोण, चौकोन मोजणं, संख्याच्या पातळीत सूत्र शोधणं, कुठ प्रश्नामध्ये रांगेतलं स्थान, दिशावरील प्रश्न, दिनदर्शिका, वेन, गणिती कुळ आपल्याला आहेच. आणि आकृती, तंतोतंत, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती, हे प्रश्न आपल्याला यावर्षी याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा एकदम टॉपला आपण अभ्यास सुरू करणार आहोत सोमवारपासून. आणि या येत्या सोमवारपासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा मिळणार आहेत, एकदम ओके मध्ये मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला विधी मॅम बऱ्याचसा भाग शिकवणार आहेत. त्याचबरोबर माझ्यातर्फे तुम्हाला मराठी आणि जो आपला बुद्धिमत्ता चाचणीचा भाग आहे तो मिळणार आहे. बाकी गणितासाठी तुम्हाला, बाकी इंग्रजीसाठी वेगवेगळे शिक्षक अजून आहेतच. आता याच्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा, कारण त्या प्रश्नांचा उत्तर देणं मला भाग आहे. आणि कोणत्या कोणत्या गोष्टी अजून याच्यात आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अपडेट आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.